दिवसापर्यंत कचरा टाकत जायचो. हो बरोबर. पण तेवढी डस्टबिनची कॅपॅसिटी असली पाहिजे ना, बरोबर. 30 दिवसाचा कचरा घेऊ शकला पाहिजे. बरोबर, सरांचा खूप व्हॅलिड प्रश्न आहे. आपल्या एका बिनची जी कॅपॅसिटी आहे 400 केजीची, पण आपण एका फ्लॅटला किती देतो? एका सोसायटीला देतो आपण 6 युरो. समजा तुमच्या सोसायटीमध्ये रोजचा 60 केजी कचरा होतो, मला माहिती आहे 100 फ्लॅट्स असतील तर 60 केजीच कचरा होणार किंवा त्याच्यापेक्षा कमी होणार, त्याच्यापेक्षा जास्त नाही होत मोस्टली. आमची सोसायटी एकदम लहान आहे, फक्त 27 मेंबर आहे. 27 मेंबर, फक्त 27. पण तुम्हाला 2 देऊया ना आपण, तुम्हाला एखाद्या सोसायटी सोबत अटॅच करून देऊया. तुमच्या शेजारची जी एखादी सोसायटी असेल त्याच्या अंडर तुम्हाला देऊया 2 युरो. आणि त्या 2 युरो तुम्ही समजा 27 फ्लॅट्स आहे तर तुमचा 10 केजी कचरा येईल. बरोबर, 10 तेवढा पण तेवढा पण 400 पण केजी आहे तर 20 दिवस जरी तुम्ही 10 टाकला तरी तुमची बिल नाही भरणार. 2 बिल देतोय आपण, म्हणजे एक जरी भरली तरी एक, म्हणजे दोन्ही पण अर्ध्या हाफ पुढे होते. साईज काय आहे? बिनची 4x4 ची साईज आहे. 4x4 ची अशी एका बिनची HL. आणि प्रत्येकी समजा आता माझ्या सोसायटीत 63 सदनिक आहे, तर मग किती फ्लॅट का म्हणजे बिल का? हो हो, तुम्हाला 4 युरो पाहिजे. 4 युरो. आणि तुमच्या 4च्या मला तेवढं माझं कोट नाही काढतंय, बट एवढ्या पेजमध्ये बसून जाते तुमच्या. हाईटला समजा माझ्या एवढंच इतक्या लागत असतील. 5 ते 5.5. 5 फूट आहे.